रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण व्याकरणावर आधारित 2 सुभाषितं पाहिली होती. या भागातही आपण व्याकरणावर आधारितच 2 सुभाषितं पाहणार आहोत. आपले सुभाषितकार देवदेवतांवरही मानवी भावभावनांचे आरोपण करतात आणि चमत्कृतीपूर्ण सुभाषितांची रचना करतात. अशा वेळी ते ब्रह्मदेवाला सुद्धा, साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा अविवेकी म्हणायला कचरत नाहीत. तर मग महर्षी पाणिनींची काय कथा? महर्षी पाणिनी हे संस्कृत भाषेचे व्याकरणकार, महान आचार्य. त्यांनी संस्कृत भाषेचं इतकं परिपूर्ण व्याकरण तयार केलेलं आहे की आजपर्यंत गेल्या 3000 वर्षात त्यातील एक अक्षरही बदलायची वेळ आली नाही. पण या इतक्या विचारवंत पाणिनींनासुद्धा एका सुभाषितकारानं अविवेकी म्हटलेलं आहे. कसं ते पाहूया. आपण आधी सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहू. सुभाषितकार एका मुलीला उद्देशून म्हणतायत, काचम मणिम कांचनम एकसूत्रे बाले निबंधासी किमात्र चित्रम विचारवान पाणिनी रेकसूत्रे श्वानम युवानम मघवानम आह. हे बाले, हे लहान मुली, तू काच, मणी आणि सोनं एकाच सूत्रामध्ये ओवत आहेस. सूत्र या शब्दावर या सुभाषितामध्ये श्लेष अलंकार साधलेला आहे, द्व्यर्थी शब्द आहे. सूत्र म्हणजे दोरा आणि सूत्र म्हणजे व्याकरणातील पाणिनीचं सूत्र. तो सुभाषितकार या मुलीला उद्देशून म्हणत आहे, अगं बाले, अगं लहान मुली, तू एका दोऱ्यामध्ये काच, मणी आणि सोनं एकत्रच गुंफत आहेस. यामध्ये आश्चर्य वाटायचं काय कारण? कारण तो विचारवान पाणिनी, ज्याला आपण अगदी विवेकी, विचारवान असं म्हणतो, त्या पाणिनीने सुद्धा श्वानम युवानम मघवानम या तिघांनाही एकाच सूत्रामध्ये बांधलेलं आहे. श्वानम म्हणजे कुत्रा, युवानम म्हणजे तरुण आणि मघवानम म्हणजे इंद्र. पाणिनीचं एक सूत्र आहे, श्व युव मघो नाम तद्धिते. यामध्ये श्वन, युवन आणि मघवन या शब्दांना जर तद्धित प्रत्यय लागलेले नसतील तर त्यांची रूपं कशी होतील याचं विवेचन केलेलं आहे. आणि श्वन, युवन आणि मघवन हे शब्द अशा वेळेला सारखेच चालतात हे सांगितलेलं आहे. मग आता पाणिनीनं श्वन किंवा श्वान म्हणजे कुत्रा, युवान म्हणजे तरुण आणि इंद्र देवांचा राजा यांना अगदी एकाच सूत्रामध्ये बांधलेलं आहे. त्यांचा दर्जा, त्यांची गुणवत्ता याचा काहीही न विचार करता, म्हणजे अगदी सब घोडे 12% या हिशोबाने कुत्रा, तरुण आणि इंद्र यांना त्या विचारवान पाणिनीनं एकाच सूत्रात बांधलेलं आहे. म्हणजे खरोखर पाणिनीनं हा एका अर्थाने अविचारच केलेला आहे असं या सुभाषितकाराला म्हणायचं आहे. पण हे दुसऱ्या सुभाषितकाराला अजिबातच पटलं नाही. तो पाणिनीचा समर्थक होता आणि म्हणून त्याने लगेच दुसरा श्लोक रचला, दुसरं सुभाषित रचना केली. ते सुभाषित असं आहे की शूने व युना प्रसभम मघोना प्रदर्शिता गौतम धर्मपत्नी विवेकवान पाणिनी रेकसूत्रे श्वानम युवानम मघवानम आह. शूनेव म्हणजे कुत्र्याप्रमाणे, युना म्हणजे तरुण असलेल्या इंद्राने, प्रसभम बळजबरीने, जबरदस्तीने, प्रदर्शिता म्हणजे भ्रष्ट केली. आणि कोणाला? तर गौतम धर्मपत्नी, गौतम मुनींच्या धर्मपत्नीला अहल्येला, जी प्रातस्मरणीय पंचकन्यांमध्ये जिचा समावेश होतो अशा अहल्येला बळजबरीने, जबरदस्तीने त्या तरुण इंद्रानं भ्रष्ट केली. आणि म्हणूनच विवेकवान पाणिनीने त्या तिघांना एकाच सूत्रात गुंफलेलं आहे. विवेकवान पाणिनीर एकसूत्रे श्वानम युवानम मघवानम आह. आह म्हणजे म्हणाला, त्या सूत्रामध्ये त्याने एकाच सूत्रात श्वान म्हणजे कुत्रा, युवानम म्हणजे तरुण मनुष्य आणि मघवानम म्हणजे इंद्र या तिघांना काही विचार करून विवेकानेच त्याने एका सूत्रामध्ये गुंफलेलं आहे. म्हणजे आधीच्या सुभाषितकाराने जो पाणिनीवर अविवेकाचा शिक्का मारलेला होता तो दुसऱ्या सुभाषितकाराने खोडून काढलेला आहे. आणि पाणिनी खरोखरच विचारवंत आहे, विवेकी आहे असं म्हटलेलं आहे. आपल्याला आवडली काही सुभाषितं? जर आवडली असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. पुढच्या भागामध्ये अशाच छानशा सुभाषितांसह भेटूया. धन्यवाद.